लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, मोठी बातमी. फक्त आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. जून जुलैचा हप्ता एकत्र जमा, बँक खात्यावरती 3000 रुपये आले. अशा प्रकारची महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. लक्षपूर्वक ऐकत चला. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेतला आहे. 3600 कोटी रुपयांच्या निधीला आता वितरित करण्यास देखील मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली असून आता जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये अशी रक्कम आता एकत्र मिळणार. अशा प्रकारची ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता येणारे 2 तास लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी येणार आहे. हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असून आता तब्बल 3600 कोटी रुपये असा निधी थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी आता वाटप करण्याचे काम सुरू झाले असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की जून महिन्याचा 12वा हप्ता आता वाटप सुरू झाला असला तरी नेमका आता तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आज किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत लगेच जुलै महिन्याचा देखील 13वा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत. कारण की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. म्हणजेच की एकूण 3000 रुपयाची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार. म्हणजेच की डबल हप्ता मिळणार अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आहे. आता सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की राज्य सरकारने आता पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे. तर आता आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे, त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आणि त्याचबरोबर आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा देखील 13वा हप्ता कधी मिळणार आहे आणि 13वा हप्ता लवकर मिळवण्यासाठी काय केले पाहिजे जेणेकरून 12व्या हप्त्यासोबत लगेच 13वा हप्ता देखील बँक खात्यावरती जमा होईल. म्हणजेच की एकूण 3000 रुपये अशी रक्कम जमा होईल ते देखील मी सांगणार आहे. म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की आता तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. थेट तुमच्या बँक खात्यावरती 3000 रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. तब्बल 3600 कोटी रुपये असा निधी वाटप करण्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. आज आता 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होत आहे. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता येणारे 2 तास आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका. फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कारण की जून महिन्याचा 12वा हप्ता आता वाटप सुरू झाला असून नेमका आता आज किती वाजता आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत जुलै महिन्यास देखील हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मग आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा 13वा हप्ता देखील लगेच कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता
आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून जून महिन्याचा 12वा हप्ता म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला की लगेच जुलै महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे। मात्र जुलै महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत। तर आता जून महिन्याचा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा 12वा हप्ता लगेच मिळवण्यासाठी कोणते दोन महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सविता शिंदे म्हणून एका लाडक्या बहिणींनी कमेंटद्वारे कळवले आहे की आता मुंबई जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। म्हणजेच की आज मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये आले अशा प्रकारची कमेंट या ठिकाणी आता करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की आज आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नेमका हप्ता आज किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। त्यानंतर या ठिकाणी दुसरी कमेंट देखील या ठिकाणी एका लाडक्या बहिणीने केली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अहिल्यानगर मध्ये देखील 1500 रुपये आले। म्हणजेच की आज आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आज आता अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता आजपासून अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पुणे जिल्ह्यामधून बोलत आहे। म्हणजेच की या ठिकाणी पुणे देखील जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणींनी कमेंटच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पुणे जिल्ह्यामधून बोलत आहे, मला देखील आता जून महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपये मिळाले, खूप खूप धन्यवाद। म्हणजेच की आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डीबीटी अंतर्गत आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे। त्यानंतर आता सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की आता सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता या ठिकाणी जमा होत आहेत। पुणे देखील म्हणजेच की सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा झाले असे देखील आता सांगण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला। आज 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। साधारणतः 3 ते 4 टप्प्यामध्ये हप्त्याची वाटप होणार असून आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका। आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे म्हणजेच की 12व्या हप्त्याचे 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। साधारणतः राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। साधारणतः 3,600 कोटी रुपये अशा प्रकारचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी वाटप सुरू झाले आहे। डीबीटच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार असून आता येत्या 2 तासामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज आता तुम्हाला येणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप सुरू झाला असून आता 6 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलेच काळजी करू नका, कारण की 6 जुलैपर्यंत हप्ता हा वाटप होणार असल्यामुळे 6 जुलैपर्यंत तुम्हाला आता हप्त्याची प्रतीक्षा करण्याची गरज आहे, कारण की 6 जुलैपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर या 6 जुलैपर्यंत म्हणजे
म्हणजेच की तुम्ही प्रतीक्षा करू शकता 6 जुलैपर्यंत कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा होणार आहे, कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज येऊ शकतो। थेट म्हणजेच की डीबीटी अंतर्गत थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असून तुम्हाला आता कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही। साधारणतः 3 ते 4 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे। 6 जुलैपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येऊ शकतो आणि पैसे जमा झाले असा मेसेज आला की तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढू शकता। अशा प्रकारे आता जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे। तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही। आता या ठिकाणी बातमी महत्त्वाची आहे, लक्षपूर्वक ऐकत चला। आता जून महिन्याचा 12वा हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला असला तरी जुलै महिन्याच्या 12व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत आणि हे 2 महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। म्हणजेच की तुमच्या मनातील एका प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला मिळाले आहे। म्हणजेच की तुमचा असा प्रश्न होता की नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा वाटप सुरू झाला असून साधारणतः 6 जुलैपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आज तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचे पैसे हे जमा होऊ शकतात किंवा येत्या 2 तासामध्ये देखील तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मेसेज येऊ शकतो, कारण की हप्ता वाटप सुरू झाला असून 6 जुलैपर्यंत हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की तुमच्या मनातील जो प्रश्न होता याचे उत्तर तर तुम्हाला आता मिळाले आहे। त्यानंतर आता तुमचा असा प्रश्न असेल की आता जून महिन्यात तर म्हणजेच की जून महिन्याचा तर हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झाला असला तरी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आता कोणते 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात, लक्षपूर्वक ऐकत चला। जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता 12वा हप्ता वाटप सुरू झाला आहे, म्हणजेच की साहजिकच आता लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी 1 वर्ष आता पूर्ण झाले असून आता राज्य सरकारने यामध्ये नवीन नियम लागू केला असून इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर KYC करण्याचे आव्हान राज्य सरकारने केले आहे। म्हणजेच की आता इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर KYC नसेल केली तर तात्काळ KYC करून घ्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। त्यानुसार हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता। हे जर 2 महत्त्वाचे कामे केले की जुलै महिन्याचा देखील 13वा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल, अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो। अशा प्रकारे तुम्ही हे 2 महत्त्वाचे कामे करून घेऊ शकता आणि लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे। म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता हा वाटप सुरू झाला आहे। राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 3,600 कोटी रुपयांचा निधी हा आता वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही। भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।